नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये खुशखबर आहे। आता ज्यांना घर नाही त्यांना खूप मोठी आनंदाची बातमी आहे। प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आता 5 वर्षाची मुदत जी आहे ती वाढवली आहे। आता 5 वर्ष ही योजना अजून चालणार आहे। तर त्याच्यामध्ये एक मोठा बदल झालेला आहे। ज्यांना आवास योजनेचा फायदा घ्यायचा आहे त्यांना लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। पहिलं कसं होतं, टू व्हीलर वगैरे ह्या खूप साऱ्या अटी शर्ती होत्या, परंतु आता नवीन एक नियम आला आहे। त्याच्यामध्ये टू व्हीलर आणि फ्रीज जरी असेल तरी तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे। लक्षात घ्यायची सगळी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पंतप्रधान आवास योजना माहिती आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये आपल्याला घरकुल मिळतं। तर घरकुलचा जे काही बदल झालेला आहे त्याच्यामध्ये ते प्रामुख्याने 3 ते 4 मोठे बदल झालेले आहेत। त्याच्यामध्ये याची योजना जी आहे ती वाढवली गेलेली आहे आणि हे 3 ते 4 पुढचे जे काही नियम आहेत ते सुद्धा मी याच्यामध्ये सगळे सांगणार आहे। तर व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आणि माहितीशीर होणार आहे। व्हिडिओ संपूर्ण बघा आणि त्याच्यानंतर तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। त्याआधी जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपली माहिती ही पुराव्यासहित असते, तुम्हाला माहिती आहे, आणि सगळ्यात अगोदर अपडेट आपण घेऊन येतोच। त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला बघूया, कुठलाही उशीर न करता। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ही चालू झालेली होती आणि त्याच्यासाठी आता एक नवीन खुशखबर आहे। 5 वर्षासाठी याची मुदत जी आहे ती वाढवलेली आहे आणि मोटरसायकल फ्रीज असेल तरी सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये आता लाभ हा मिळणार नाही। परंतु याच्यामध्ये काही अटी शर्ती सुद्धा त्यांनी आता लागू केलेल्या आहेत। लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगत आहे की सगळ्यांना माहिती आहे प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्याच्यामध्ये भरपूर जणांना घर देण्याचं त्यांनी ठरवलं होतं। सरकारने सांगितलं होतं की भरपूर आम्ही असं व्यक्ती आहेत, ज्यांना कुटुंब आहेत, ज्यांना आम्ही स्वतःचं हक्काचं घर हे याच्यामध्ये देणार आहोत। आणि ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती, तुम्हाला माहिती आहे, ज्यामध्ये गरीब कुटुंबांना घरी नाहीत त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत होता आणि भरपूर जणांना या योजनेचा लाभ सुद्धा झालेला आहे। मित्रांनो, हे तुम्हाला देखील माहिती आहे। जर नसेल मिळाला तुम्हाला तर तुम्हाला तो कसा करून घ्यायचा हे सुद्धा मी सांगणार आहे। लक्षात घ्या, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे आणि याच्यामार्फत जे आपले गरीब कुटुंब आहे त्यांना असं हे दिले होते, घर दिले होते आणि त्याच्यामध्ये आता नियम जे आहेत ते शिथिल करण्यात आलेले आहेत। बघा, हे अशा प्रकारचे तुम्हाला प्रधानमंत्री जिथं आपण हे दिलं होतं घरकुल, त्यांना आपण इथं असं पण दिलेलं होतं, तुम्हाला माहिती आहे, म्हणजे त्याच्या घरावर असं लिहिलेलं असतं। त्याच्यामध्ये खूप सारे नियम होते, आता ते शिथिल केलेले आहेत। तर बघा, आत्तापर्यंत अनेकांनी घरांसाठी अर्ज केला होता, तेव्हा सरकारकडून अधिकाऱ्यांकडून पहिलं काय व्हायचं, चौकशीसाठी येत होते। तुमचं जर तुम्ही असं एखादं कुठं घर बांधलं असेल तर तिथं तुमच्यासाठी काय होतं, ते आधी चौकशीसाठी अधिकारी यायचे आणि तेव्हा त्यांचे नियमाच्या आधारे त्यांना अपात्र घोषित करण्यात यायचं। तुम्हाला आता तुमचं सगळं घर बांधलं आणि नंतर अधिकारी येऊन जर तुमचं चेक करत असतील आणि मग जर तुम्हाला अपात्र ठरत असेल तर तिथं खूप त्रास होत होता। आता सरकारने याच्यामध्ये एक बदल केलेला आहे, त्यात बदल करून घरकुलांचा आता लाभसुद्धा त्यांना मिळू शकणार आहे। लक्षात घ्या, तुम्हाला माहिती आहे की ही ज्यांना घरं नव्हती त्यांच्यासाठी ही चालू केली होती आणि अशा प्रकारची घर तिथं आपल्याला सगळ्यांना बांधून मिळत होते। त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह मातीच्या घराचा होता। अशांना अनेक कुटुंबाचा लाभ मिळत होता। लक्षात घ्या, ज्यांचं खरंच हालाकीची परिस्थिती आहे, गरीब कुटुंब आहेत, अशाच लोकांना खरं तर घरकुल मिळत आहे। आता मला तुम्ही एक सांगायचं आहे की तुमच्या गावामध्ये खरंच अशा लोकांनाच मिळालं आहे का घरकुल, का चांगल्या परिस्थिती असताना देखील ज्यांना गरज आहे त्यांना न मिळता दुसऱ्यांनाच मिळालं आहे, किंवा तुम्हाला कधी लाभ मिळाला आहे का, हे तुम्ही सुद्धा इथं कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि या योजनेबद्दल तुमचं सुद्धा मत इथं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की देऊ शकता। लक्षात घ्या, शासनाने काही दिवसापूर्वीच या योजनेचे पात्रतेत नियम शिथिल केले आहेत। आता ज्यांचे मासिक उत्पन्न 15,000 रुपये आहे, घरी लँडलाईन फोन आहे, याशिवाय ज्यांच्याकडे बाईक आणि फ्रीज आहे असे देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात। लक्षात घ्या, हे खूप मोठा नियम आणि बदल झालेला आहे। तुम्हाला माहिती आहे की आता 15,000 रुपये ज्यांना महिन्याला पगार आहे असे कुटुंबसुद्धा, अशी व्यक्तीसुद्धा आता या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात आणि ज्यांच्या घरी लँडलाईन फोनसुद्धा आहे ते सुद्धा करू शकतात। आणि ज्यांच्याकडे आता टू व्हीलर आहे, ज्यांच्याकडे आहे, ज्यांच्याकडे टू व्हीलर बाईक आहे ते सुद्धा लोक आता याच्यासाठी अप्लाय करू शकतात। तसेच फ्रीज असू द्या तरीही तुम्ही याच्यासाठी पात्र ठरणार आहात। याआधी काय होतं तुम्हाला माहिती आहे की अर्जदाराचं मासिक उत्पन्न हे किती होतं, 10,000 रुपयाचं होतं आणि त्यांच्याकडे दुचाकी असल्यात या योजनेचा लाभ मिळत नव्हता आणि तुमचं यादीत जरी नाव आलं असलं तरी यादीतून हे तुमचं नाव काढून टाकण्यात येत होतं। हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो। त्यामुळं 10,000वरून तो जो चेंज आहे तो आता किती झाला आहे, 15,000 झाला आहे। दुसरा चेंज काय आहे, ज्यांच्याकडे मोटरसायकल आहे म्हणजे बाईक आहे त्यांनासुद्धा पहिलं मिळत नव्हतं, आता मिळत आहे। तिसरा चेंज काय आहे, ज्यांच्याकडे फ्रीज आहे त्यांना पहिलं मिळत नव्हतं, आता काय आहे, मिळत आहे। हे 3 चेंज झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं यादीत नाव आलं असताना सुद्धा काढून टाकता येत होतं, काढून टाकत होते, ह्या कारणामुळे तर ते आता काढून टाकणार नाही। तर हे 3 बदल हे खूप प्रामुख्याने मोठे चेंज झालेले आहेत आणि हे तुमच्यासाठी तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की ही
कसे नियम तुम्हाला वाटले. पुढं बघा, सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, केंद्र सरकारने जुन्या नियमात बदल केले आहेत. लाभार्थ्यांना घर बांधकामासाठी 3 हप्त्यामध्ये 1,20,000 रुपये मिळतात. यामध्ये पहिला हप्ता 70,000 रुपये, दुसरा 40 आणि तिसरा हप्ता 10,000 रुपये असं मिळत आहे. लक्षात घ्या, 3 हप्त्यामध्ये तुम्हाला तर मिळत होतं 70,000, 40,000 आणि 10,000 असे आता 3 हप्त्यामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. लक्षात आलं. आता लक्षात घ्या, शेवटचं आता ही जी माहिती आहे ती आपल्याला एका अधिकाऱ्याने सांगितली आहे. त्यांनी सरकारने नियमांची योजनेचे नियम बदलले आहेत. तर हे तुम्हाला आता मी नियम सांगितलेले आहेत. तर ह्या सगळ्या बाबीमध्ये तुम्हाला काय वाटतंय, तुमची शंका काय आहे, तुम्हाला किती हप्ते मिळाले आतापर्यंत, 1 हप्ता मिळाला, 2 हप्ता मिळाला का हप्ताच मिळाला नाही, तुम्ही फॉर्म भरला होता का आणि कधी भरला होता, हे सुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सगळं व्यवस्थित सांगायचं आहे. आणि या योजनेबद्दल तुमचं मत सांगायचं की ही योजना पुढे 5 वर्ष वाढवून कसं केलेलं आहे आणि या नियमाबद्दल तुम्हाला काय वाटत आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्या पटकन चॅनल एकदा काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि घंटाचे बटन दिसते तर घंटाच्या बटनवर क्लिक करायचं, म्हणजे जसं मी व्हिडिओ टाकेल तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.